आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेवती आंटी, तुम्ही मला इथे का बोलवलं? तू उद्या जाणार आहेस म्हणून म्हटलं जरा बोलावं तुझ्याशी. हो, येस. ऑल गुड? हो. बरं बोल मग. काय काय प्लॅन आहे तुझा? कसला प्लॅन? अचानक आलीस ना आमच्या घरी, का आलीस? काय प्लॅन? नो आंटी, प्लॅन कसला? मी फक्त एकदा तुम्हाला बाय करता यावं म्हणून आली. हे रिद्धी ऐक, हे सगळं ना मूर्ख पैठणकरांना सांगण्यासाठी ठीक आहे, पण माझ्या जवळ नको. तुझ्यापेक्षा जास्त चांगली गेम खेळली आहे. एक वेळेस ना मी चांगल्या लोकांना ओळखायला फसवे, पण शातीर लोकांना मी लगेच ओळखते. खरा प्लॅन काय ते सांग. नो आंटी, मी खरंच सांगते, ट्रस्ट मी. ए अगं तुझं बारसं जेवलीये मी. खरं बोल आणि पटकन सांग, काय प्लॅन आहे? रेवती आंटी, आय एम फेड अप विथ दिस. यु नो, या सगळ्यात मी माझं लव गमावलंय, माझा रुद्र गमावलाय. आता कसला प्लॅन आणि कसलं काय? मी खरंच तुम्हाला फक्त एकदा भेटता यावं ना म्हणून इथे आली. हे बाद झाली आहे तुझी नाटकं. माझ्या समोर नाही करायची ती. काय ते खरं बोल, काय प्लॅन आहे? रेवती आंटी, हे बघा, तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नसेल ना तर नका करू, पण मी खरंच सांगते, मला आता इंडियात नाही राहायचं. मला आता इंडियापासून लांब जायचंय आणि पुन्हा इथे ना कधीच यायचं नाही. नेव्हर. आय हॅव चेंज आंटी, ट्रस्ट मी. I need to take this. Flight details साठी कॉल असेल. Excuse me. हिला काय झालं? अगं कुठली यात्रा बित्रा करून आली की काय? एवढी कशी बदलली? ती बदलली आहे की नाही मला माहित नाही, पण हिच्यामुळे माझ्या प्लॅनची वाट लागायला नको. हिचं काहीतरी करायला पाहिजे. हॅलो डॅड, बोला. कुठेस? शिरलीस ना घरात? ऑफकोर्स डॅड. गुड गुड गुड. यु नो डॅड, मला या घरात एंट्री तर मिळालीच, पण माझी ऍक्टिंग सगळ्यांना इतकी खरी वाटली ना की कोणाला डाऊट पण आला नाही. खरंच? आता माझं काम अजून इझी झालं. यू डोंट वरी. गुड गुड बेटा, बेस्ट ऑफ लक. हा चल, बाय. या बाय डॅड. बाय. एक शब्द जरी नंदाई बद्दल बोललीस ना तर याद राख. तुझ्या होणाऱ्या वाईफची साईड न घेता तुझ्या लायाची साईड घेतोय. खबरदार जर नंदाईला खोटारडी म्हणालीस तर आज मी हा साखरपुडा मोडतोय. याच हाऊसमधून मला आणि माझ्या डॅडला हकललं होतं ना या लोकांनी. आता दाखवते यांना ही रिद्धी काय चीज आहे, स्पेशली त्या रुद्र पैठणकरला. आता त्याच्याकडे काहीच ऑप्शन नसेल. रेप केस झाल्यावर काय करणार आहे ना बिचारा? जेल और मॅरेज? हो रुद्र बेबी, आता तू आणि तुझी प्रॉपर्टी दोन्ही माझे.
इंडी आंटी, मी पण लहानच आहे ना, झाली माझ्याकडून मिस्टेक. तुम्हाला माहितीये, डॅडशी तर मी बोलत पण नाही, अजिबात नाही. पण प्लीज तुम्ही मला माफ करा ना. अगं आधी म्हणा की तुम्ही मला माफ केले. बरं, माफ केलं, पण यापुढे अशी वागू नकोस हा. नो नो, नेव्हर इंडी आंटी. थँक्यू सो मच. अगं स्वतःची चूक कळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट असते, पण भविष्यात ती चूक टाळता येणं ही त्याहूनही जास्त मोठी गोष्ट असते. हे लक्षात ठेव. नंदाईला सॉरी म्हणालीस ना? हो. पण ऍक्च्युली नंदाई तेवढी हर्ट झाली नव्हती जेवढा रुद्र हर्ट झाला होता. त्याचं काय? ऍक्च्युली त्याला पण सॉरी बोलायचंय मला, पण तो कुठे ऐकतोय माझं. त्याच्याशी कसं वागू, काय बोलू हेच कळत नाहीये मला. रुद्र, 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 रिद्धीला तुझ्याशी बोलायचंय. तिला तुझी माफी मागायची. तू ऐक ना, एकदा ऐकून घे ना. अरे तिला एवढं बोलायची तुझ्याशी, एकदा ऐकून घे. तू ऐकतच नाही कधी, नुसतं स्वतःचा डोक्यात करून घेतो. कधी